नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये मी असं सुचवलं होतं, की मराठा उमेदवारांचं समायोजन ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीतून करावं अँड दॅट पोझिशन आय हॅव मेंटेन्ड सिन्स द लास्ट मोर दॅन 8 मंथ्स. गेल्या 8 महिन्यांपासून मी सातत्याने सांगतोय, की कायदेशीर ज्या बाबी आहेत, त्या बाबींमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे निकष एखाद्या गोष्टीच्या पात्रतेसाठी, आरक्षणाच्या पात्रतेसाठी सगळ्यात मोठा निकष ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा होता, की त्या ज्या वर्गाला सामाजिक आरक्षणाचा लाभ नाही मिळत, अशा वर्गाला ई-डब्ल्यू-एसचा लाभ देता येईल. ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत, जे इतर सामाजिक आरक्षणामधून कुठलाही लाभ ज्यांना मिळत नाही, अशा प्रवर्गातले लोक केवळ ई-डब्ल्यू-एससाठी पात्र असतात. आणि अ, मराठा आरक्षणाच्या अंमलाला स्थगिती देण्यात आल्यामुळे अ, ते लोक खुल्या प्रवर्गात आले. इट शॅल बी डीम्ड दॅट दे आर इन द ओपन कॅटेगरी अँड हेन्स दे शुड बी अकोमोडेटेड इन द ई-डब्ल्यू-एस. म्हणजे अ, आरक्षणाला आरक्षणाच्या अंमलाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा प्रवर्ग किंवा एस-सी-बी-सी प्रवर्ग मराठा जात ही जी आहे, ही मराठा जात खुल्या प्रवर्गामध्ये आल्यामुळे त्यांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ मिळावा, अशी कायदेशीर तरतूद आहे किंवा तसं समजलं जाईल, तसं ग्राह्य धरलं जाईल. इट शॅल बी डीम्ड दॅट दे वर ओपन कॅटेगरी. हे ग्राह्य धरलं जाईल, की त्यांना कधीही आरक्षण नव्हतं आणि त्याच्यामुळं ते सदैव खुल्या प्रवर्गात मोडत होते. आणि ही पोझिशन सरकारने अ, दिनांक 22 सप्टेंबरला झालेल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यांनी मराठा तरुण व उमेदवारांना अ, दिलासा द्यायच्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा उद्गार अ, Twitterवर अ, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर काही निर्णय प्रसारित करण्यात आले. एक कागद होता, त्याच्यावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेले निर्णय. त्याच्यातला सगळ्यात प्रमुख निर्णय असा होता, की मराठा जातीचा अंतर्भाव ई-डब्ल्यू-एसमध्ये करावा. पुढं काही असं होतं, की ई-डब्ल्यू-एसला जे अ, अ, किंवा इतर आरक्षित वर्गांना ज्या सवलती आहेत, त्यांना त्या ई-डब्ल्यू-एसच्या आरक्षणाला त्यांच्या समकक्ष सवलती द्याव्यात. अर्थात पुढं त्याचं काही झालं नाही. पुढं काही लोकांनी ई-डब्ल्यू-एस आरक्षण मिळूच नये किंवा ई-डब्ल्यू-एस आरक्षणाला अ, ई-डब्ल्यू-एस आरक्षण जर एस-सी-बी-सी लोकांनी घेतलं, तर पुढं एस-सी-बी-सीच्या अ, वैधतेबाबत जी न्यायालयीन प्रक्रिया होती, त्याच्यामध्ये बाधा येईल असं सांगून ही सगळी कवायत जी होती सरकारची, अ, म्हणजे जो निर्णय घेतला होता मंत्रिमंडळाने, त्याची कागदोपत्री अंमल त्याचा होऊ दिला नाही किंवा सरकारने तो केला नाही. पुढं प्रकरण न्यायालयात गेलं आणि हायकोर्टाने असं विचारलं, की राज्य सरकारला याच्याविषयी काही धोरण घ्यायचंय का नाही? याच्याविषयी काही करायचंय का नाही? का काय करायचं याच्याविषयी स्पष्टता का नाही? अनेक निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आणि त्याच्यानंतर अ, राज्य सरकारने याच्या बाबतीत एक शासन निर्देश काढला. अ, शासन निर्णय जो 23 डिसेंबर 2020 ला निर्गमित करण्यात आला आणि त्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली, की सरळ सेवा भरतीमध्ये आणि अ, सन 2021च्या प्रवेश प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवार आणि विद्यार्थी यांना ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ घेता येईल. अ, तलाठी भरतीच्या प्रक्रियेमध्ये आणि इतर काही बाबतीत मराठा उमेदवारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर त्यांना ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट बहाल करावं, पात्र जर असतील तर ते, असं न्यायालयाने सांगितलं. अंतिम निकाल काही बाबतीत न्यायालयाने दिला. जे मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार होते, त्यांना सुद्धा ते पात्र असल्यास ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट निर्गमित करावे आणि त्यांना ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ द्यावा, जर गुणानुक्रमे त्यांना तसा लाभ मिळू शकत असेल तर, असा हायकोर्टाने आदेश दिला. ते जे रिट पिटिशन्स होते, ते रिट पिटिशन्स डिस्पोज झाले. त्या याचिका निकाली निघाल्या. मात्र अ,
एक विशिष्ट याचिका जी काही मराठा उमेदवारांतर्फे करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्याच्यात त्या उमेदवारांनी असं सांगितलं, की आमच्यापेक्षा ई-डब्ल्यू-एस आरक्षित वर्ग जो आहे, त्याच्यातल्या काही मुलांना आमच्यापेक्षा कमी गुण आहेत, आमच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत. तर त्यांना नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येऊ नयेत आणि हे होतं महावितरणच्या बाबतीत. महावितरणमध्ये अर्थात खूप मोठ्या प्रमाणावर भरती ड्यू आहे. जवळपास 7,500 जागा महाजेनकोमध्ये सुद्धा भरपूर जागांवर नियुक्त्या करायच्या होत्या सरकारला. तर महावितरणच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने असा आदेश दिला, की ज्या ते जे त्या याचिकेतले याचिकाकर्ते उमेदवार जे होते त्यांच्यापेक्षा कमी मार्क असलेल्या ई-डब्ल्यू-एस प्रवर्गातल्या मुलांना नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येऊ नये. हे सगळं का झालं, की इतर कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये शासनाने नियुक्तीपत्र कोणालाही दिलेले नाहीत. 9 सप्टेंबर नंतर कुठल्याही अ, भरती प्रक्रियेमध्ये कुणालाही अ, काही तलाठ्यांच्या जागा भरल्या. मात्र इतर आणि ह्या तलाठ्यांच्या जागा भरल्या त्या सुद्धा माझ्या मते मॅटच्या आदेशानंतर भरल्या होत्या तलाठ्यांच्या जागा. पण इतर कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये अ, शासनांकृत जे उपक्रम आहेत, अ, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्ज त्यांच्यामध्ये कुठेही भरती प्रक्रिया झाली नव्हती. ही भरती प्रक्रिया महावितरणची दिवाळीच्या आसपास सुरू झाली आणि त्याच्यामध्ये असा अंतरिम स्थगिती आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला, की ज्या याचिकाकर्ता उमेदवारांपेक्षा कमी मार्क्स असलेल्या ई-डब्ल्यू-एसच्या उमेदवारांना नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येऊ नयेत. आणि मग ई-डब्ल्यू-एसची पूर्णच ई-डब्ल्यू-एसचे नियुक्तीपत्र थांबवण्यात आले. त्याच्यानंतर 23 डिसेंबरला हा शासन निर्णय आला, जी-आर. आणि त्याच्यानंतर अ, ऊर्जा विभागाने एक पत्र काढलं. त्याद्वारे अ, त्यांच्या कंपन्या ज्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ मिळावा, याच्यासाठीचे निर्देश देण्यात आले त्या कंपन्यांना. आणि अ, महावितरणने 11 फेब्रुवारीला एक सूचना केली त्यांच्या वेब पोर्टलवर आणि त्याच्यात सांगितलं, की या लिंकवर जाऊन मराठा उमेदवार आपला प्रवर्ग बदलून ओपन किंवा ई-डब्ल्यू-एस करू शकतील. आणि ह्याच्या विरुद्ध विकास आळसे व इतर काही उमेदवार जे महावितरणमधले अ, ज्युनियर इंजिनिअर पोस्टचे माझ्या मते तर ते लोकं गेले आणि त्यांनी हे जे 2 पत्र आहेत, या 2 पत्रांच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि अ, जो शासन निर्देश आहे, तो शासन निर्देश पूर्वलक्षी प्रवाहाने लागू होणार नाही, अशा अशी घोषणा करावी हायकोर्टाने. इट मे बी डिक्लेअर्ड that the GR dated government resolution dated 23rd of December 2020 shall not operate retrospectively किंवा त्याचा पूर्वलक्षी प्रभावाने अंमल होऊ शकणार नाही, अशी घोषणा करावी उच्च न्यायालयाने, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. तूर्तातूर्त त्यांनी अ, त्या शासन निर्देशाच्या आधारावर जे ऊर्जा विभागाने पत्र काढलं आणि जे महावितरणनी जी सूचना केली त्या पत्राला आणि त्या सूचनेमधल्या सूचनेच्या ती जी काय तरतूद होती ह्यांना स्थगिती मागितली आणि तशा अर्थीची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली. आज विषय असा हे सगळं सांगून झालंय. आज विषय असा आहे, की अ, अशी तरतूद करण्याचा सरकारला अधिकार आहे का? अनेक उमेदवारांनी मला प्रश्न विचारले. अनेक उमेदवार सातत्याने माझ्या YouTubeच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स टाकतात, की 2019च्या भरती प्रक्रियेमध्ये जी एक कट ऑफ डेट होती, त्या कट ऑफ डेटच्या आधीचे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट पाहिजे होते. आणि अ, असं असल्यामुळे आता व्हेन द गेम हॅज स्टार्टेड, द रूल्स कान्ट बी चेंज्ड. हे एक मला अनेक लोकांनी सांगितलं. आणि त्याच्याविषयी भरपूर उलट-सुलट चर्चा समाज माध्यमांवर झाली. अ, की काही रूलिंग्स अशा आहेत, की कॅटेगरी तुम्हाला नाही बदलता येणार. एखादा प्रवर्ग तुम्ही आरक्षणाचा घेतल्यानंतर तो आरक्षणाचा प्रवर्ग किंवा इतर तुमच्या उमेदवारी अर्जातील
ज्या काही तुम्ही माहिती जी काही भरून दिलेली आहे, त्या माहितीमध्ये बदल करण्याचा अधिकार उमेदवारांना नसतो. अशा अर्थाचं काय आहे रूलिंग्स अनेक आहेत म्हणे. मला आज असं सांगणं इथं, की कायदेशीर प्रक्रिया किंवा डीमिंग जे काय आहेत म्हणजे फिक्शनल आपण गृहीत धरलो की हा खुल्या प्रवर्गात आला आणि तो सदैव खुल्या हे जरी कायदेशीररित्या बरोबर असलं किंवा अ, एक लॉजिकल एक्सरसाइज म्हणून म्हणजे तार्किक एक कवायत म्हणून हे जरी ठीक असलं, तरी त्याची कागदोपत्री तरतूद करण्याचं काम शासनाला करायचंय आणि त्या दृष्टीने शासनाने जो 23/12 चा शासन आदेश निर्गमित केला, जी-आर जो निर्गमित केलाय, तो जी-आर अतिशय लिमिटेड स्कोपचा आहे आणि न्यायालयाला आता याच्यावर विचार करून अर्थात ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय तर आपला निर्णय देणारच. पण ही जी सगळी कवायत आहे, म्हणजे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ देऊ देण्याची सगळी जी कवायत, हे सगळं त्या जी-आरच्या आधी सुरू झालेल्या भरती प्रक्रियांमध्ये अर्थात या सगळ्या भरती प्रक्रिया, जवळपास सगळ्या भरती प्रक्रिया या त्या स्थगनादेशाच्या आधीच्या आहेत. कारण स्थगनादेशाच्या नंतरच्या भरती प्रक्रियांचा तर विषयच नाही. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा अंमल होणार नाही, हे तर शास्त्रच किंबहुना कुठलीही कंपनी, सरकारी कंपनी किंवा शासकीय अंगीकृत जे प्राधिकरण असतील किंवा ज्या काही संस्था असतील, त्याच्यामध्ये मराठा आरक्षण त्या तारखेनंतर तर लागू होणारच नाही, प्रश्नच नाही. मग त्याच्या आधी ज्या भरती प्रक्रिया झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसचा लाभ देता येईल का? किंवा त्याच्यासाठी काय तरतूद करावी लागेल? हा एक प्रश्न त्याच्यातला. आणि मग हे जे उमेदवार आहेत, जे अ, आता ह्या मराठा उमेदवारांना देऊ करण्यात आलेलं जे आरक्षण आहे, या आरक्षणामुळे बहुवंशी मराठा उमेदवार जे आहेत, एस-सी-बी-सी कॅटेगरीचा कट ऑफ सगळ्याच भरती प्रक्रियांमध्ये जवळपास ईडब्ल्यूएस पेक्षा जास्ती आहे आणि त्याच्यामुळे अ, एस-सी-बी-सी प्रवर्गातून आरक्षण घेऊ इच्छिणारे मुलं जवळपास सगळेच्या सगळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून जातील. They may be in and most of the EWS candidates may be out of the selection process. भरती प्रक्रियेमध्ये मराठा जातीची मुलं ज्यांनी एस-सी-बी-सी आरक्षणाचा लाभ घेऊन उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना आता ई-डब्ल्यू-एसचा लाभ द्यायचा हे शासनाचं धोरण जरी असलं, तरी तसं केल्यामुळे जे ई-डब्ल्यू-एस बाधित होतील त्यांचं काय? त्यांच्याविषयी शासन काय विचारणा करणार आहे? आणि त्यांचे जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचं एक स्वरूप त्याच्याविषयी चर्चा होणार आहे हायकोर्टामध्ये, की हायकोर्ट ठरवेल, की त्या शासन निर्देशाला पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येईल का? आणि हा एक धिस इस नाऊ अ मूट क्वेशन वेदर द सिलेक्शन प्रोसिजर कॅन बी अडॅप्टेड आता त्या भरती प्रक्रियेमध्ये बदल करून मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ देता येईल का? ह्याच्यामध्ये सुद्धा एक तांत्रिक अडचण अशी आहे, की जवळपास प्रत्येक जाहिरातीमध्ये हे तर अंतर्भूत आहे, की तुम्हाला त्या जाहिरातीच्या दिवशी तुमची पात्रता पाहिजे, एखादं आरक्षण तुम्हाला पाहिजे किंवा एखादा विशेष प्रवर्ग तुम्हाला जर पाहिजे, तर त्या प्रवर्गात तुम्ही पात्र आहात, त्या प्रवर्गातून उमेदवारी भरण्यासाठी याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या दिवशी पाहिजे. सिलेक्शन प्रोसिजर सुरू होण्याच्या दिवशी किंवा काहीतरी एक डिमिंग डेट असते, की ते जाहिरातीच्या दिवशी, जाहिरात निर्गमित झाल्याच्या दिवशी किंवा अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशीपर्यंत. तर ही वेगवेगळ्या भरती प्रक्रियांमध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि मुख्य म्हणजे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट हे अ, त्या तारखेच्या आधीचं पाहिजे. म्हणजे जी भरती प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये जी काही तारीख नमूद असेल, महाजनकोविषयी असं आहे, की 6 ऑगस्ट 2019 च्या आधीचे अ, ते सगळे सर्टिफिकेट्स पाहिजेत. आणि आता मग हे जुन्या तारखेतले सर्टिफिकेट्स ई-डब्ल्यू-एसचे एस-सी-बी-सी उमेदवारांना शासन कसं काय देऊ शकणार? हा एक सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे. अर्थात त्याच्यावरचं सोल्युशन काय? त्याच्यावर म्हणजे प्रक्रिया कशी राबवायची हे सरकारचं धोरण आहे. इतकं मोठं सरकारकडं कायदा व न्याय खातं आहे, लॉ एंड ज्युडिशियरी आहे
मोठमोठे मंत्री आहेत, धोरणी राजकारणी नेते आहेत आणि ते काय निर्णय घ्यायचा ते घेतील. पण 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे या पूर्ण गोष्टीमुळं प्रभावित झालेले जे ई-डब्ल्यू-एस उमेदवार आहेत, त्यांच्याविषयी सरकारला सहानुभूती आहे का? काल एक समाज माध्यमांवर एक बातमी पसरली आणि त्या बातमीत असं सांगितलं होतं त्यांनी, की शासन लवकरच मंगळवारी, उद्या उपसमितीची बैठक होणार आहे, मराठा आरक्षण उपसमितीची. त्या-त्या विभागाच्या सचिवांना अ, ज्या भरती प्रक्रिया अर्धवट झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये किती मराठा उमेदवार काय, ती माहिती मागितली आहे. ज्या भरती प्रक्रिया संपूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणा रद्द झाल्यामुळं जे उमेदवार बाहेर पडतायत त्यांच्याविषयी काय? हा विचार सातत्याने सुरू आहे. ते 2185 जे उमेदवार आहेत, ज्यांना निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आहे, पण ज्यांना नियुक्तीपत्र दिल्या गेले नाहीत, त्यांच्याविषयी सुद्धा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करतायत. याचा उद्गार अनेकांनी अनेक वार केलेला आहे. तसाच विचार ई-डब्ल्यू-एस उमेदवारांचा सुद्धा व्हावा. ते सुद्धा दुर्दैवी बळी आहेत ह्या सगळ्या हा जो घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम अ, कायदा किती कठोर असला, काहीही असलं, तरी एक जी गोष्ट महत्त्वाची आहे, की जसे सहानुभूती मराठा उमेदवारांना शासनाकडून मिळते, तीच सहानुभूती ई-डब्ल्यू-एस उमेदवारांना सुद्धा मिळावी. कोणाचंही नुकसान होणं हे कायद्यामध्ये फायदा नुकसान किंवा नफा नुकसान वगैरे काही नसतं कायद्यामध्ये. तरी पण सहानुभूती तर ही तर आहेच आहे. शासनाच्या अंगी तर सहानुभूती पाहिजे. मंत्रिमंडळामधले मंत्री अ, हे सुद्धा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत का? आणि ते मंत्री झालेले आहेत. ते सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी सर्वसामान्य जनतेची बांधिलकी त्यांची असते आणि शासनाला सुद्धा आपला एक घटक जो म्हणजे एक शासनकर्ता अ, वर्ग आणि एक शासित वर्ग, जो रूल्ड क्लास, जो समाज सगळा, या समाजामधल्या प्रत्येक घटकाविषयी सहानुभूती पाहिजे सरकारला आणि जी सहानुभूती या प्रक्रियेमधून बाद होणाऱ्या किंवा या स्पर्धेतून बाहेर जाणाऱ्या मराठा उमेदवारांविषयी आहे, तीच सहानुभूती ई-डब्ल्यू-एस उमेदवारांविषयी सुद्धा पाहिजे. कायद्याचं काम करेल. हाय कोर्ट विल डिसाईड वेदर दॅट शी-आर विल ऑपरेट रिट्रोस्पेक्टिव्हली. शासनाला हे सुद्धा मी सांगून झालंय याच्या आधी, की तो जो शासन निर्देश आहे, तो केवळ आणि केवळ अ, शैक्षणिक प्रवेश वर्ष 20-21 आणि सरळ सेवा यांच्यापुरता मर्यादित आहे. एम-पी-एस-सी आणि इतर रिक्रुटिंग एजन्सीसाठी शासनाला अजूनही तरतूद करायची आहे. तर ही तरतूद करताना त्याला कायदेशीर आव्हान अ, किमान त्याला निर्धोक असावं ते जे काय सांगणं असं, की हे सगळं आपण जे चालतो घटनात्मकरित्या जे आपण चालतो, तर आपल्याला कायदे-कानून काही आहेत, काही नियमावली आहेत आणि भरती प्रक्रियेविषयीची नियमावली भरतीच्या अर्जासोबत उमेदवारांनी वाचावी आणि त्याच्यावर स्वाक्षरी करावी. त्याला त्यांनी बंधपत्र द्यावं, की मी या अटींनी बांधील आहे, असं अंतर्भूत आहे कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये. आणि त्याच्यामध्ये उमेदवारांना जे इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये असं आहे, की तुम्ही प्रवर्ग बदलू नाही शकणार. एक. दुसरं, की तुमचे प्रमाणपत्र त्या भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या दिवशीच्या आधीचे पाहिजेत. आता या पेचातून सरकार अ, कसा मार्ग काढतं आणि एस-सी-बी-सीचं समायोजन ई-डब्ल्यू-एसमध्ये कसं करतं, हा एक वादाचा मुद्दा. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ते जोपर्यंत अ, सुट्ट्या संपत नाहीत आणि हायकोर्ट सुरू होत नाही, म्हणजे किमान 7 जूनपर्यंत हे प्रकरण ड्रॅग ऑन होईल आणि त्याच्यानंतर जे काय होईल, हायकोर्टामध्ये सुनावणी. अर्थात त्याच्यामध्ये उत्तमोत्तम वकील दोन्ही पक्षाकडून असतील. अनेक इंटरव्हेन्शन्स असतील त्याच्यामध्ये. राज्य शासन संपूर्ण ताकद लावेल आपली तो जी-आर डिफेंड करायला आणि मुख्य म्हणजे जी-आर पेक्षा महत्वाचं आहे, की सरकारचं जे धोरण आहे, त्या धोरणाला पूर्तता व्हावी त्या धोरणातल्या निर्णयाची किंवा सरकारचं जे इप्सित आहे, की मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ द्यावा, ज्या मताशी मी सहमत आहे. गेली 8 महिने हे सांगतोय मी. पण त्याच्याविषयीची तरतूद करताना आता पुन्हा एकदा सांगणं, की
जे भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकणारे, जे बाधित, याच्यामुळं बाधित होऊ शकणारे, मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं बाधित होऊ शकणारे जे मराठा जातीचे उमेदवार, त्यांच्याविषयी शासनाने सहानुभूती बाळगली. तशीच सहानुभूती या जे आता आउट होऊ शकतात ईडब्ल्यूएसचे. मग मी असं सांगितलं होतं, की तळाचे ईडब्ल्यूएसचे जातील. काही उमेदवारांनी तूर्तातूर्त मला करेक्ट केलं, की असं नाहीये. 90% ईडब्ल्यूएसचे मुलं आउट होतील. तर ह्या लोकांना अधिकार जरी कुठला नसला, तरी सहानुभूतीचा तर निश्चित अधिकार आहे, की त्यांची नावे निवड यादीमध्ये आली होती आणि परिस्थिती अशी झाली होती, की त्यांना जर नियुक्तीपत्र मिळालं असतं, तर आजपर्यंत ते जॉइन होऊन त्यांनी पगारी सुरू झाल्या असत्या त्यांच्या. हे असं न झालं त्याचे अनेक कारणं. दुर्दैव आहे. कोविड परिस्थिती आहे. अ, त्याच्यानंतर न्यायालयाने ईडब्ल्यूएसच्या नियुक्त्यांवर स्थगिती आणली. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसच्या मुलांनी एसीबीसी मुलांच्या नियुक्त्यावर स्थगिती आणली आणि हे सगळं धिस इज अ पेट्री डिश. धिस इज नाऊ हे समजणं महत्वाचं, की महावितरणची जी भरती प्रक्रिया आहे, या महावितरणच्या भरती प्रक्रियेविषयी हे सगळं चालू असताना 29 एप्रिल रोजी एक यादी अ, जाहीर केली महानिर्मितीने आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मराठा मुलांनी ईडब्ल्यूएसला ऑप्ट केलेलं आहे, त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळेल आणि ते लोकं निवड प्रक्रियेमध्ये त्यांची निवड झालेली आहे, अशी एक यादी 29 एप्रिलला सूचित केली आणि त्याच्याविषयी काही दिवसांनंतर नियुक्तीपत्र सुद्धा निर्गमित करून टाकले. हे नियुक्तीपत्र जे निर्गमित करण्यात आलेले आहेत, हे नियुक्तीपत्र ईडब्ल्यूएसचा लाभ मराठा मुलांना देऊन करण्यात आलेले आहेत. मला एका उमेदवाराने अ, खुलाशेवार सगळं पाठवलंय, की ती जाहिरात प्रक्रिया जी आहे, ती जाहिरात जी आहे, त्या जाहिरातीमध्ये अ, 6 ऑगस्ट 2019च्या आधीचे सर्टिफिकेट्स पाहिजेत, अशी तरतूद आहे. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट त्या तारखेच्या आधीचं कधी कसं काय मिळालं त्या मराठा उमेदवारांना? ते कसे काय पात्र झाले ईडब्ल्यूएस आरक्षणाला? तशी कुठली तरतूद राज्य शासनाने केली किंवा तसं वाचनात नाही आपल्या. तर मग हे जे झालेलं आहे, हे महाजनकोचं आणि हे याच्या आधी सुद्धा सांगितलंय मी, दॅट इस अगेन्स्ट द लेटर अँड स्पिरिट ऑफ द ऑर्डर. तो जो आदेश आहे, त्या आदेशाने कदाचित महानिर्मिती बांधील नसेल त्या आदेशाला. कारण महानिर्मिती पक्षकार नाहीये त्या विकास आळसेच्या प्रकरणामध्ये. पण ऊर्जा विभाग तर आहे, राज्य शासन तर आहे आणि हे महाजनको जी आहे, महानिर्मिती ही राज्य शासनाची अंगीकृत संस्था आहे आणि राज्य शासनाच्या एका अंगीकृत संस्थेला असा अ, स्थगनादेश निर्गमित झालेला असताना दुसऱ्या कंपनीनी अ, पुढे चालून निवड प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीपत्र निर्गमित करणं हे कितपत योग्य आहे, ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आणि हे सगळं जे चाललेलं आहे, हे अ, ही कसोटी आहे सरकारची, की या एका भरती प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या लाभार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देता येईल का? हे म्हणजे एकच ही भरती प्रक्रिया अशी आहे, जी दिवाळीमध्ये जाहीर केलं ऊर्जा मंत्र्यांनी, की वगैरे, वगैरे तो विषय वेगळा. पण ह्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा उमेदवारांचं समायोजन ईडब्ल्यूएसमध्ये होतंय का? ह्याच्यावर अ, जी पूर्ण मेगा भरती होती, त्या मेगा भरतीमध्ये कशी-कशी प्रक्रिया राबवली जाईल आता, त्याच्याविषयीची ही चाचणी आहे, त्याच्याविषयीची ही कसोटी आहे. हायकोर्टामध्ये अर्थात न्याय होईलच, प्रश्नच नाही. जो काय निकाल येईल त्याला आपण बांधील राहू, त्या निर्णयाचा स्वीकार करू आनंदाने आणि त्यायोगे जी काय शासन तरतूद करेल हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे अ, त्याच्यामुळं सगळं सुकर होईल. लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया संपेल आणि लोकांच्या मनात जे संभ्रम आहेत, लोकांच्या मनात जे अ, प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी माझ्या वतीने प्रयत्न केला. ईडब्ल्यूएस लोकांविषयी, ईडब्ल्यूएसचे लाभार्थी जे भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकतात. मराठा उमेदवारांचा ईडब्ल्यूएस ला लाभ मराठा मुलांना दिल्यामुळे त्यांच्याविषयी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कसं काय अकोमोडेट करायचं हे सरकारने ठरवावं. पण जे बाद होऊ शकणारे जे मराठा उमेदवार आहेत ते आणि बाद होऊ शकणारे ईडब्ल्यूएस उमेदवार आहेत ते समकक्ष आहेत.
ते एकसारखेच समाजाचे घटक आहेत आणि विचार करताना दोघांविषयी तसा विचार करावा सहानुभूतीपूर्वक. सरकारने फ्लेक्सिबल राहून यांच्याविषयी काहीतरी एक धोरण करावं. लवकरात लवकर अ, मराठा आरक्षण रद्द होण्याच्या बाबीचा स्वीकार करावा. अर्थात ती जी काय कवायत व्हायची ती होईल. अ, जे भोसले समिती ज्यांना नाव देऊ आपण, की अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती बसवली आणि ती समिती पुढं कसं चालायचं याच्याविषयी राज्य शासनाला मार्गदर्शन करणारे, त्यांचा सल्ला देणारे. त्या सल्ल्याप्रमाणे लवकरात लवकर काय जे करायचंय ते लवकरात लवकर करा. भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा. असं मी माझ्या चॅनलद्वारे आव्हान करतो. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी पुन्हा एकदा सरकारला आवाहन आहे, की दोन्ही वर्गांचा विचार सहानुभूतीपूर्वक करावा. ईडब्ल्यूएसच्या विरुद्ध मी नाही. मी जे काय बोललोय ते कायद्याच्या पक्षात बोललोय. कायद्याला नफा-नुकसान कोणाचं दिसत नाही. पण शासनाला तसं नफा-नुकसान दिसू शकतं आणि शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल अ, ह्याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा ईडब्ल्यूएसचा लाभ मराठा मुलांना द्यायच्या धोरणावर शिक्कामोर्तब हायकोर्टामध्ये कोर्ट सुरू झाल्यानंतर विकास आळसेच्या प्रकरणात याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि पुढं काय होईल त्याच्याविषयी जसं घटनाक्रम होत जाईल, मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी आपल्याला परखड मतद्वारे सर्व सूचित करत जाईल. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.